नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण काकडीमध्ये रवा टाकून उन्हाळा विशेष अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. एकदा जर तुम्ही बनवली ना तर आठवड्यातून 4 वेळा तर नक्कीच बनवून खाल, इतकी अप्रतिम अशी रेसिपी आहे. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला 2 काकडी घ्यायच्या आहेत. आता काकडी आपल्याला व्यवस्थित अशा सोलून घ्यायचा, म्हणजेच याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला साल काढायची नसेल तर तुम्ही तशाच काकड्या वापरल्या तरीसुद्धा चालतील. आता पहा, इथे आपण दोन्ही काकडी व्यवस्थित अशी सोलून घेऊया. छान अशा कोवळ्या काकड्या आपल्याला हा पदार्थ बनवण्याकरता घ्यायच्या आहेत. पहा, इथे आपण दोन्ही काकडी अगदी व्यवस्थित अशा सोलून घेतलेल्या आहेत. काकडी सोलून झाली की त्याचं जे टोक असतं ना ते आपल्याला कापून टाकायचं आहे. सोबतच काकडीचा एक छोटासा तुकडा काढून चाखून पाहायचा, कारण बऱ्याच वेळा काकडी पहा कडू लागते. त्यामुळे असा एखादा छोटा तुकडा काढून आधी खाऊन पाहायचा की काकडी कडू तर नाही ना. आणि बघा, इथे आपण दोन्ही काकड्या व्यवस्थित अशा कट करून घेतल्या. आता कडे आपल्याला एक किसणी घ्यायची आहे. तर अशी छोटी किसणी असते आपल्याकडे, ती घ्यायची आणि याने ह्या काकड्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत. उभ्या आकारामध्ये काकडी पकडायची आणि व्यवस्थित किसून घ्यायची, म्हणजे पहा छान लांब सडक असा याचा किस तयार होतो. संपूर्ण काकडी आपण व्यवस्थित अशी किसून घेऊया. तर बऱ्याच वेळा पहा आपल्याला ना उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही किंवा जास्त जेवायला नको वाटतं. तर अशा वेळेस तुम्ही काकडीपासून हा मस्त असा झटपट होणारा, अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारा पदार्थ बनवू शकता. खायलासुद्धा अगदी हलका फुलका आहे, पोटभरीचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार होतो. पहा, आता मस्त असं याचा किस तयार होतोय. आपण दोन्ही काकड्या इथे किसून घेऊयात. पहा, मी या ठिकाणी दोन्ही काकड्या अगदी व्यवस्थित अशा किसून घेतलेल्या आहेत. पहा, याचा छान लांबसडक असा इथे किस तयार झालेला आहे. आता लगेचच आपल्याला हा किसून घेतलेला काकडीचा किस एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे मी हा 2 व्यक्तींकरता पदार्थ बनवते. तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर तुम्ही याचे प्रमाण वाढवू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. सोबतच ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला ना त्याच वाटीने मोजून 1 वाटी ताक घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर ताक नसेल तर ताकाऐवजी तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता. पाव वाटी म्हणजे 2 चमचे यामध्ये तुम्ही दही घालू शकता आणि मग पाणी वापरून तुम्ही हे मिश्रण बनवून घेऊ शकता. तर इथे मी संपूर्ण ताकाचाच वापर करून हे मिश्रण बनवून घेणार आहे. जसा जसा रवा भिजेल तसं यामध्ये ताक टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर याचं जे मिश्रण आहे ना ते जास्त घट्टही नसायला हवं आणि जास्त पातळही नको. मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची झालेली आहे. तर आता ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता हा रवा व्यवस्थित असा भिजायला साईडला ठेवून द्यायचा आहे. एक 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. रवा मिक्स करून घेऊयात. पहा, इथे रवा अगदी मस्त असा भिजलेला आहे, छान असा फुललेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिश्रण जरासं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये एखादा चमचाभर पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आता आपलं मिश्रण छान असं मध्यम स्वरूपाचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन काही भाज्या घालू शकता. भाज्या घालायच्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून झालं की आता आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घेतलं. आता सर्वात शेवटी ना आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा घातल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची झालेली आहे. आता पहा, आपलं काकडीचं मिश्रण तयार झालं. आता लगेचच गॅसवरती आपलं पॅन ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये तेल टाकायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व साच्यांमध्ये आपण तेल भरून घेतलेलं आहे. अगदी थोडं थोडं तेल घातलेलं आहे. आता हा जो आपला पॅन आहे ना अलगद असा हलवून घ्यायचा, म्हणजे सर्व साच्याला तेल व्यवस्थित असं लागलं जातं. आता लगेचच तयार केलेलं काकडीचं मिश्रण आपल्याला सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे.
मिश्रण भरताना पहा, कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे. कारण मध्यभागी ना हीट भरपूर असते ना, मग मधले आप्पे पटकन भाजले जातात. त्यामुळे मध्यभागी शेवटी आपण आप्पे घालूयात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट, पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, इथे आपण सर्व साचांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता गॅस लो ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता, आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत. आता वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आप्पे पलटवून घ्यायचे. अगदी चमचाभरच तेलामध्ये आपला हा पौष्टिक असा नाश्ता तयार होतो. पहा, इथे आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता कडेचे आप्पेसुद्धा आपण पलटी करून घेऊया. पहा, कडेला ना हीट भरपूर पोचत नाहीत, त्यामुळे कडेचे आप्पे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. पाहू शकता, कडेचे आप्पे अजून भाजायचे बाकी आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आप्पे पात्रामध्ये आपण मिश्रण टाकतो तेव्हा कडेने भरायचं आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचं. आता हे आप्पे जसजसे भाजले जातील तसतसे आपण याला अलटीपलटी करून दोन्ही बाजूने व्यवस्थित असं भाजून घेऊया. अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. महत्त्वाचं म्हणजे किती पौष्टिक आहे. कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनी तर आवर्जून ही रेसिपी बनवलीच पाहिजे. सर्व आप्पे पलटवून घेतले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पहा, आपण अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आप्पे भाजताना गॅस नेहमी मध्यम टू लोच ठेवायचा, जेणेकरून हे आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात, छान जाळीदार असे होतात आणि चवीला सुद्धा खूपच भारी लागतात. पहा, इथे आपण सर्व आप्पे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता मध्यभागीचे जे भाजलेले आप्पे आहेत ना ते काढून घ्यायचे आणि जे साईडला भाजायचे बाकी आहेत ते मध्यभागी घालायचे. असे करून आपण सर्व आप्पे भाजून घेऊयात. तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी आप्प्यांची रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा. कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहा, इथे मी तुम्हाला आप्पे तोडून सुद्धा दाखवते. आतमधून किती छान जाळीदार झालेले आहेत. अगदी मऊ असे आपले हे आप्पे झालेले आहेत. छान टम्म असे फुगलेले आहेत. हे आप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग कोणत्याही चटणीसोबत, जसे की नारळाची चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी असेल किंवा दहीसोबतसुद्धा खायला खूपच भारी लागतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. ही पौष्टिक आणि युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. आपल्या घरगुती भोजन या चॅनलवरती खूप साऱ्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाही. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात ना, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.